भारतीय लष्कराच्या 41व्या आणि 42व्या हवाई तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ नाशिकमध्ये संपन्न. नाशिक रोड जवळील गांधीनगर एअरलिफ्ट येथे भारतीय लष्करच्या 41व्या आणि 42व्या हवाई तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हेलिकॉप्टर पायलट्सला विंग प्रदान करण्यात आले. हा समारंभ भारतीय लष्कराच्या डायरेक्टर जनरल ऑफ आर्मी एव्हिएशन लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. समारंभात चित्तथरारक हेलिकॉप्टर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रत्यक्ष युद्धभूमीवर शत्रूचे तळ उद्ध्वस्त करण्याच्या कारवाईची प्रात्यक्षिके उपस्थितांना थक्क करणारी ठरली. प्रशिक्षणादरम्यान विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पदके आणि चषक देऊन गौरवण्यात आले. विशेष गुणवत्ताधारक पायलटचा यावेळी सन्मान करण्यात आला. बेस्ट पायलट अरविंद सिंग पुरी, ग्राउंड सब्जेक्ट मध्ये सर्वोत्तम लेफ्टनंट कर्नल आदित्य, फ्लाइंग परफॉर्मन्स प्रथम मध्ये कॅप्टन अर्चित जंजा, चित्ता ट्रॉफी विजेता कॅप्टन सक्षम गोसावी, याशिवाय 4 महिला पायलट्स आणि मित्र राष्ट्राच्या सेनेतील पायलट्सनाही गौरविण्यात आले. प्रदर्शनात हेलिकॉप्टरची विविधता, दीक्षांत संचलनात लष्करातील चित्ता, चेतक, ध्रुव आणि रुद्रा हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. याशिवाय दूरनियंत्रित मानवरहित विमान प्रणाली देखील दाखवण्यात आली. लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की लष्करी उड्डाणे आव्हानात्मक असून पायलट्सनी त्यांच्या हेलिकॉप्टरच्या क्षमता आणि मर्यादांची जाणीव ठेवून काम करावे. सिम्युलेटरद्वारे प्रशिक्षणावर अधिक भर दिला जात असून तंत्रज्ञानाचा योग्य वापर भविष्यातील युद्धभूमीत महत्त्वपूर्ण ठरेल, असेही ते म्हणाले. हा समारंभ भारतीय लष्कराच्या हवाई तुकडीच्या प्रगतीचं प्रतीक ठरला असून नव्या पिढीच्या पायलटसाठी प्रेरणादायक ठरला आहे. HN मराठी न्यूज, नाशिक. Reached on the side, it is obvious that the troop again requires a heavy firepower on down the stairs. The mission ensures that their students, the troop is
and I am sanguine the innovators of today will embrace it with open arms, so as to be able to dominate the battlefield of tomorrow. You should be acutely aware that this privilege also comes with huge responsibility. May you all have a professional transformation and operational optimization process. Currently under progress with the Iran. My compliments to all ranks of team cats. I see helicopters and RPA as central components with higher risks. We should therefore ensure that we do not cross such red lines that put the mission itself at risk. Always remember, aviation SOPs are not theoretical concepts. They are written in. A special mention is also due for the dedicated maintenance and airfield support staff of 665 Army Mission Squadron. तुझा त्रास कमी व्हावा म्हणून I am delighted to be amongst you all today. It gives me immense pleasure to present the coveted aviation. With the increase in our training requirements, special focus is also being given to develop flying simulators to reduce the flying training burden on our operational staff and also support us to put more boots on the ground as massing of forces and attack platforms. Colonel Commandant, Army Aviation, to address the passing out student officers. First in Airborne Instructional Technique Trophy of HIC 41 goes to Captain and Training. The winner is Captain Saksham Goswami. HIC 41 goes to Captain Henry Gadani.